स्वहित होईल. 84 विदता श्रम बहु झाले आनंद विसरले म्हणून या. का बरं विसरलो आपण आनंद प्रभूला? आपण बॉडी कॉन्शियस झालो, आपण शरीर समजायला लागलो म्हणून आपण आनंदाला विसरलो. कारण काय की जो स्वला विसरला तो अवनतीला गेला. तर बघा, आनंद विसरले म्हणून या आनंदाला विसरलो म्हणून आपण या 84च्या फेऱ्यामध्ये पडलो. परत जन्म आहे, परत जन्म आहे, परत मृत्यू आहे. का बरं आहे? तर आपण आनंद प्रभूला विसरलो. जीव आनंदाचा, आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. हा जीव आनंदाचा आहे, आनंद जीवाचा आहे. बघा, विरळेच आहेत ना इथं लाखो करोडोमध्ये. बघा, असे आपण आनंद दत्त भक्त आहे ज्यांनी आनंद प्रभूने आपल्याला पकडलं आणि आपण आनंदाला पकडलेला आहे. असे आपण इथे बसलेले आहे हिरे, है ना. हिरे तुल्य जीवन आपल्याला दत्तात्रय महाराजांनी करून दिलेलं आहे. तर बघा, आनंद जीवाचा, जीव आनंदाचा संबंध मुळीचा विरळा जाणे असे नामस्मरण करायला पाहिजे, ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. ते सर्वात पहिले महिलांनी करायला पाहिजे. महिलांनी जर केलं तर आपल्या छोट्या मुलांवर संस्कार पडतात. महिलांनी जर केलं नाही तर नवीन पिढी निर्माण होणे शक्यच नाही. त्यासाठी महिलांना मी विनंती करते की नामस्मरण, पहाटे उठणे, नामस्मरण करणे, ग्रंथ वाचणे. कारण काय की मेंढे मामांनी पण सांगितलं, ताराचंद महाराजांनी सांगितलं की असा भेद नाहीये. कारण काही एक विषय निघाला होता, माया म्हणावे कायाला, माया म्हणावे वाणीला, माया म्हणावे स्त्रियेला, जंजाळ करणी संसारी. अशा प्रकारे एक निघालं होतं. तर ताराचंद महाराज सांगत होते की सर्वजण आत्मा आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं काही नाही आहे की आपण स्त्रियांनी ग्रंथ वाचू नये, की पद्धत घेऊ नये, की आनंदगीता घेऊ नये, नामस्मरण करू नये. कधी करावे? सदा सर्व काळ आपण नामस्मरण करू शकतो आणि नामस्मरण केल्याने आपण सदा सर्व काळ आनंदात राहू शकतो. कारण की जो आनंदाच्या सानिध्यात गेला तर आपल्या खरोखर आपल्या जीवनात आनंदी आनंदच आहे. अशा प्रकारे मी दोन शब्द संबोधते. आनंद देवदत्त. पतिके साहेब 2 मिनिटं आणि मनोहर बापू. शेतात नामस्मरण करणे, कुटिया बांधणे, कुटियामध्ये चातुर्मास करणे, तिथे ग्रंथ लावणे, ग्रंथ फोडून सांगणे. आमचे आबाजी पण आम्हाला ग्रंथ एक आरती पाठ करायला लावायचे आणि ते फोडून सांगायला लावायचे. महाजाले भाऊ, दिगंबर भाऊ यांना आम्हाला म्हणजे फोडून सांगायला लावायचे. लहानपणी आम्हाला येत नव्हतं पण ते आरती पहिले पाठ करायला लावायचे आणि नंतर फोडून सांगायला लावायचे. म्हणजे सर्वात पहिले म्हणजे आई वडिलांनी जे संस्कार दिले तेच आम्हाला पूर्ण जीवनभर ते मिळाले आणि त्याच्यात आम्ही अनुभवाचे आलो की आनंदासोबत आहे, आम्ही दत्त महाराज सोबत आहेत आमच्या. हे आमचं खूप भाग्य आहे की दत्त महाराज आमच्या सोबत आहेत जन्मापासून, जेव्हापासून शरीर मिळालं. तर सर्वप्रथम तर महिलांना मी सांगू इच्छिते की आई वडिलांनी जर केलं तरच ते मुलांना प्राप्त होते. जर आई वडील म्हणजे जिजामातांनी केलं म्हणून शिवाजी सारखा पुत्र जन्माला आला तर बघा असं. ज्ञानाचे सागर आनंद प्रभू दत्तात्रय महाराज. सर्वात पहिले जो ग्रुप चालू केला ताराचंद महाराज, आनंद देवदत्त, मेंढे मामा, आनंद देवदत्त. त्यांच्यामुळे आज तुम्हाला मी इथे उभी दिसत आहे. एक गृहिणी, घरात काम करणारी. आनंद संप्रदायाचं ज्ञान होतं लहानपणापासून. आई वडील यांच्यासोबत पूजेला जायचं लहानपणापासून. गावोगावी आम्ही पूजेला गेलो आई वडिलांसोबत. सगळे भाऊ आम्ही आई वडिलांसोबत पूजेला करायचो. तेव्हा बैलगाडी होती, दंगली होती, त्याच्यात जायचं पूजेला. त्याच्यामुळे आणि आनंद संप्रदायातच जन्म झाला. तेच संस्कार लाभले. माझी आई दर गुरुवारी पद्धत घ्यायची आणि आनंद गीता ही मुखपाठ होती. पूजेमध्ये आनंद गीता, दर पूजेमध्ये आई आनंद गीता मुखपाठ म्हणायची. त्याच्यामुळे आम्हाला आनंद गीतेचं ज्ञान हे म्हणजे रुळलं आणि आम्ही भाग्यवानच म्हणू म्हणा. पहिल्या जन्मातलेही काहीतरी संस्कार घेऊन आले, तिथे जन्माला आलो.
आई वडिलांनी तर आपला तीर लागणारच नाही. तर आलिया जन्माची करावे सोयीत म्हणा आनंद दत्त वेळोवेळा. 84 हिंडता श्रम बहु झाले. आपण बघतो संसारात पडल्यानंतर किती दुःख आहे, किती श्रम आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, त्याचे जे प्रताप आहेत ते खूप गहन आहेत, मोठे आहेत. त्याचे दुःख खूप वेगळे आहेत आणि त्याचे आविष्कार आपण नेहमी पाहत असतो. आपल्याला आपल्या जीवनात जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपण पाहत असतो की या संसारात किती दुःख आहे. जेव्हा कामविकारात पडल्यानंतर आपल्याला किती दुःख येतात. त्याच्यामुळे क्रोध निर्माण होते, लोभ निर्माण होते, अहंकार निर्माण होते. तर हे सगळे जे प्रताप आहे ते साधू संत ऋषी मुनी गुरुजनांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपण त्यातून कसं निघावं बाहेर. त्याच्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोण, कशासाठी आलो आणि इथे येऊन कर्तव्य काय करायचे आहेत. आणि हेच गुरुला पुसायचं आहे आपल्याला. गुरु केल्यानंतर आपण कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, इथे येऊन काय कर्तव्य करायचे आहे, हेच आपल्याला गुरुला पुसायचं आहे. आणि ताराचंद महाराज, मेंढे मामा आपल्याला ग्रुपवर हेच ज्ञान देत असतात. पण मग आपण आचरणात आणायचा प्रयत्न करायचा. आपण जर आचरणात आणलं तर आपल्याला नेहमीसाठी आनंद प्राप्त होईल. हे काम बरं जाते तर आपण देहाला पाहतो, कोणाच्या चेहऱ्याला पाहतो. तर आपण तसं न पाहता प्रत्येक जीव हा आनंदाचा आहे. तर आपण स्फटिकासारखा शुद्ध आपण तिथून आलेले आहे. तर आपण प्रत्येकाला जर शुद्ध आत्मा जर पाहिलं है ना, आपण म्हटलं जयाचे हृदयी देवदत्त तो पुरुष बोलीचे देवदत्त. तशा प्रकारे दत्त महाराज जर पाहिलं, आपल्या घरातले सगळे व्यक्ती दत्त महाराज आहेत. आपल्या गावातले आपल्यासोबत संपर्काला येतात, कोणी भाजीवाला येते त्याला पण आपण दत्त महाराज समजलं तर आपण कधी ओगूनच पाहणार नाही. आणि आपण जर ओगून पाहिले नाही तर काय होणार. अवघाची दत्त दत्त गेला मिळून आनंदात. आरती दत्त प्रभू रहिवास निरालंबू. दत्त महाराजचा रहिवास निरालंब सृष्टीला आहे. बघा, आपण जर आत्मा पाहिलं सर्वांना, आपण जीवात्मा आहे तर आपला देहामध्ये लक्ष जाणार नाही. देहाचे जे आपले सगळे सोयरे परिवार याच्यामध्ये लक्ष जाणार नाही. आपण आनंद प्रभूचे नामस्मरण करू तर आपली उन्नती होईल. नाहीतर आपण म्हटलेलं आहे मन जाए तो जाने दे, मत जाने दे शरीर. तात मेरी खींचोगे तो कैसा लगेगा तीर. तर आपल्याला बाळगिरे स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको. आलिया जन्मासी करावे स्वहित. आता आपण जन्माला आलो तर आपलं स्वहित झालं पाहिजे, आपल्या जीवाचं स्वहित झालं पाहिजे. तर आपल्याला देह तर प्राप्त झालेला आहे. तर आपल्या झरे महाराजांनी पण सांगितलं 4 आश्रम असतात, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. याच्यातून आपण गेलो पाहिजे. तर तशा प्रकारे आपण मनोवृत्ती कशी ठेवली पाहिजे त्यांनी आपल्याला डिटेल सांगितलेलं आहे. तशा प्रकारे जर आपण नामस्मरण करत असताना फक्त आनंद प्रभूच आपल्याला दिसले पाहिजे. असं काय झालं पाहिजे की आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला आनंद प्रभूच दिसले पाहिजे, आपल्याला त्यांचं स्मरण झालं पाहिजे. असं आपण काय केलं पाहिजे. तर आपण सर्वप्रथम आपला देहाचे संबंध याच्यामध्ये मन जाते. काका मामा चाचा याच्यामध्ये मन जाते. आणि व्यक्ती वस्तू वैभव तेव्हा येऊ शकलो नव्हतो. तर इच्छापुरी महाराजांनी पण आम्हाला इथे बोलावलं होतं. आम्ही लहानपणी एकदा महाचार्य भाऊ आणि मी इथे आम्ही महापूजेला आलो होतो लहानपणी आई बाबा सोबत. तेव्हापासून आम्ही आता आलो. तर बघा, आलिया जन्मासी करावे स्वहित मना आनंद दाता वेळोवेळा. आलिया जन्मासी करावे स्वहित मना आनंद दाता वेळोवेळा. 84 हिंडता श्रम बहु झाले आनंद
सांगितलेला आहे मनोहर बापूंनी, आणि हा सगळा मनोहर बापूंनी सगळा योग घडून आणलेला आहे इथे. तर जीव गदगद झालेला आहे हे सर्वांना पाहून की सर्वजण इथे जमले आणि बघा आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचते. तर अशी ही सभा भरलेली आहे आनंदाची. असा ईश्वरीय परिवार इथे जमलेला आहे. देवगिरी महाराज पण इथे आलेले आहेत. पुण्यावरून झरे महाराज आले. बघा सगळ्यांचं मला हे महाराज आहेत, गोळसेकर महाराज आहेत. बघा सगळेजण इथे जमले. आपण म्हणतो महाराष्ट्रातून जे आनंदाला ओळखणारे जे आत्मे आहेत ते सर्व इथे जमलेले आहेत. किती सुंदर मेळा आहे. तर मी सर्वांना म्हणजे ताराचंद महाराजांनी एवढं शिकवलं की त्याचा आपण म्हणजे त्याचं गुण वर्णन करू शकत नाही. तर महाराजांचं जसं हे आहे आचरण आहे त्याग तपस्या आणि सेवा, त्यांनी जो त्याग केला जन्मोजन्मीची पाप आपले नष्ट होतात. जे आपले विकर्म झालेले आहेत ते नष्ट होतात. आणि एक महिलांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांना आपण त्यांचा अवगुण पाहतो आणि त्याचं वर्णन करतो, त्याच्यामुळे ते मुलं तसेच बनतात. त्यांचं गुण पाहून वर्णन केलं पाहिजे. म्हणजे आपण हात धरून त्याला मंदिरात नेलं पाहिजे आणि तो स्वतःहून मंदिरात गेला की आपण त्याचं वर्णन केलं पाहिजे. अरे तू आज मंदिरात गेला होता, किती छान, तू नामस्मरण केलं आज, अरे वा. म्हणजे माझं जे अनुभव सांगते की मी लहानपणापासून, माझे मोठे भाऊ आहेत दिगंबर भाऊ, अरे तू आज हे केलं, म्हणजे असं वर्णन मला जे वाढवलं. कसं वाढवलं तर वर्णन करत करत वाढवलं. अरे वा तू खूप छान केलं आज, पद म्हटलं, शाळेत गाणं म्हटलं किंवा अभंग म्हटला, म्हणजे काय केलं वर्णन केलं. पण आज युग कसं बदललेलं आहे कलियुग, तर आपण अवगुण पाहतो आणि त्याचं वर्णन करतो. मग ते अवगुणच त्या मुलांमध्ये भरतात. कारण की आईचं नाळ मुलाशी जुळलेलं असते आणि जसे आईचे विचार मुलासाठी असतात तसा तो बनत. व्यक्ती वस्तू वैभव संबंध पदार्थ याचा त्याग केला बघा, म्हणून ते आज आनंदाजवळ आहे. आनंद प्रभू त्या जवळ आहेत ते, आणि आनंद प्रभूच्या मध्ये म्हणजे आनंदाच्या सागरी आनंदाच्या लाटा बघा त्यांच्या जीवनात आहेत. तर ते आपण घेतल्या पाहिजे, त्यांच्या सारखं आपण बनलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या जीवनात त्याग केला पाहिजे. तर कशाचा त्याग, तर जे आवडच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचा त्याग आणि तपस्या. आपल्या जीवनामध्ये तपस्या असली पाहिजे. नामस्मरण आपलं नित्य निरंतर असलं पाहिजे. सकाळी उठून आपण नामस्मरण केलं पाहिजे. चालता बोलता, खाता पिता, उठता बसता, झोपताना आपण नामस्मरणात असलं पाहिजे. त्यामुळे या तपस्येमुळे काय होते तर आपलं जीवन सुखकर होते. आपण सुखकर म्हणजे जीवनात अडचणी येते पण त्याला धैर्याने तोंड देण्याची जी शक्ती निर्माण होते ती नामस्मरणामुळेच होते. म्हणून म्हटलेलं आहे की लहान आहे तो मोठा होऊ द्या. मोठा झाला, 12वीत गेला, 15वीत गेला, इंजिनियर शिकवला तरी गुरु करून नाही द्यायचा. मग गुरु करायचा कधी, लग्न झाल्यानंतर तो बायकोला टपते आणि गुरु काही करत नाही. आनंद सापडत केवळ आम्हाला आमच्या वडिलांनी 7 वर्षाचा असताना गुरु करून दिले. गुरुचंच माध्यम, गुरुमुळेच आनंद संप्रदाय वाढते. आणि आनंद संप्रदाय वाढण्यासाठी गुरु महत्वाचा आहे. त्या मनुष्याला, त्या जीवाला आनंद नाम स्मरण देण्याचं फार महत्वाचं आहे. आनंद नाम त्याच्या दुःखामध्ये गेल्यानंतरच तो त्या आनंदाचा होतो, नाही तो होत नाही. आता लहान लेकराला जर भीती वाटण्यासाठी आपण काय सांगतो, हा वाघ आहे, वाघाचं चित्र दाखवतो, वाघ आहे आणि हा वाघ येईन तुला खाईन तू जर मुकरत नाही बसशील तर. अशाच प्रकारे आनंद संप्रदायाचा गुरु करून जर दिला आणि त्या मुलाला सांगितलं की हे नियम आहेत त्या आनंद संप्रदायाचे, खाणं चालत नाही, पिणं चालत नाही, कोणतं व्यसन चालत नाही, अमुक चालत नाही, एवढे नियम आहेत, हे पाळावे लागतील, नाही तर तू वेडा होशील. ते मुलगा
म्हणजे बिघडणारच नाही आयुष्यात त्याला बंधन राहते. अशाच प्रकारचं बंधन आम्हाला सुद्धा लागलेलं आहे. म्हणूनच आम्ही या स्तरावर आलेलो आहोत. उत्तम नरदेह येऊनी हित अनहित न विचारे प्राणी सुंच गुंतले संसार बंधनी कैसे मुक्त होतील बाबा. कसे मुक्त होतील? संसार प्रपंचामध्ये मनुष्य गुंतल्यानंतर मुक्त होत नाही. मुक्त होण्यासाठी त्याला हित कशात आहे आणि अनहित कशात आहे हे कळल्याशिवाय मुक्त कसा होईल तो. कोण आहे, कोण या संसार बंधनातून, या प्रपंचातून, या भोगातून कोण मुक्त करतो आणि कोण आपल्याला ते परम सुख प्राप्त करून देतो याची माहिती जर नसली तर कसा मनुष्य आनंद संप्रदाय होईल. माहिती असणं फार आवश्यक आहे. ज्ञान असणं फार आवश्यक आहे. 5 स्पर्श सांगितलेले आहेत आपल्या आनंद संप्रदायामध्ये. गुरु स्पर्श, बोध स्पर्श, सद्गुरु स्पर्श, ग्रंथ स्पर्श आणि ज्ञान स्पर्श असे 5 प्रकारचे स्पर्श सांगितलेले आहेत. पहिला स्पर्श म्हणजे कोणता? गुरुचा स्पर्श, गुरुचा बोध. गुरुचा स्पर्श कशापासून होते? आई बापापासून गुरु लागतो. आणि आई बापाचा स्पर्श जो आहे तो गुरु म्हणजे त्याने आई बापानेच त्याला ज्ञान दिलं तरच मुलाला ज्ञान मिळते. परमार्थामध्ये गुरु करावाच लागतो. कारण आपला मार्ग गुरु मार्ग आहे. त्याला कुठलाही गुरु करून द्या, पण आनंद संप्रदायाचा गुरु करून द्या, आनंद महामाचा गुरु करून द्या आणि त्याला बंधनात टाका म्हणजे तो जीव आनंद संप्रदाय होईल. फक्त आपण आनंद संप्रदायाचं ज्ञान सांगत गेलो तर आनंद संप्रदाय वाढणार नाही. आनंद संप्रदाय वाढण्यासाठी लहान मुलांना संस्कार टाकणे फार आवश्यक आहे. लहान मुलांना ते आनंद नामाचं गोडी लागणे फार महत्वाचे आहे. आणि माझ्या गावामध्ये कार्य मी हेच केलेलं आहे. लहान लहान मुलं काकीत घेऊन जातो, पण दत्त मंदिरात रोज पंचपतीला न्यायचं आणि पंचपतीसाठी आपल्या मार्गशीर्ष महिन्यात 15 दिवस जो छोटे मुलं सकाळी थंड्या पाण्याने आंघोळ करून येतात. एवढी आवड लागलेली आहे आमच्या गावामध्ये. महिला मंडळ म्हणा, पुरुष मंडळ धन्य जीव आहेत. खरोखर त्यांना गोडी लागलेली आहे. आणि तशाच प्रकारची प्रत्येक जीवाला गोडी लागलेली पाहिजे. असंच आनंद संप्रदायाचं म्हणणं. आनंद संप्रदाय देतो काय? देतो काय? काहीतरी असलं म्हणजेच त्याच्या इकडे जीव धावतो. कारण आशा असल्याशिवाय मनुष्य जात नाही. अरे परम सुखाची प्राप्ती करून देणारा आनंद संप्रदाय काय पाहिजे तुला? धन पाहिजे, दौलत पाहिजे, ऐशो आराम पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे. सगळ्या काही सुखाचा मालक तो आनंद संप्रदाय आहे. आणि तो जर केला तर सर्व सुख आपल्या जवळ येते. रिद्धी सिद्धी कार्य कराया उभ्या ठाकल्या दासी त्यात सर्व तीर्थ आहे. गंगा यमुना काशी एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आहे. गंगा यमुना काशी. सद्गुरूवर एकनिष्ठ भाव जर ठेवला तर प्रत्येक सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आनंद नामाचं नामस्मरण निश्चित केलं आपण तरच त्या सुखाची प्राप्ती होते, नाहीतर होणार नाही. आणि संस्कार आपल्या जे काही बाल अवस्थेत मुलं आहेत त्यांना संस्कार फार आवश्यक आहेत. एवढेच बोलून मी 2 शब्द संपवतो. कारण भरपूर ज्ञानी मनुष्य आहेत, ज्ञानी संतजन आलेले आहेत, ते गुरुवर्य आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत. मी काय सांगणार, मी काय उपदेश देणार? सद्गुरु मालकच उपदेश देणार आहे. आणि संत जनांना मी साष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम करतो. आणि सर्व जे ग्रुपवरचे आपले आलेले स्नेही त्यांना खूप खूप धन्यवाद करतो की आपण एका ठिकाणी असेच दत्त मालकाची भेट
होत राहील. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. आनंद देवदत्त. आनंद. धन्यवाद. आनंद देवदत्त की जय. अत्रेनुसया माहे की जय. आनंद चित्रम श्री गुरुदेव दत्त. तसं पाहिलं तर आता शरीराच्या झोपीचा टाइम होता, कारण उन्हाळा आहे, सगळे झोपाही होऊन राहिल्या. परंतु आनंद मालकाने आपल्याला इथं जमा केलेला आहे. भाविकांचा मेळा आज येथे झालो गोळा. आनंदाचा सोहळा आज पाहू ज्ञान डोळा. देवदत्त परिवाराच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं तरोळा मठावरती उपस्थित झालेला आहोत. गुरुवर्य इच्छापुरी महाराज, गुरु मानपुरी महाराज यांच्या पुण्य तिथीच्या सोहळ्यानिमित्त इथं गोळा झालेलो आहोत. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की संत आणि देव हे एकच असतात. संताच्याच ठिकाणी देवाचा वास असते, कारण आनंदाचं नामस्मरण जो मनुष्य करत असेल ना, त्याच्या ठिकाणी आनंदाचा वास असते. कारण आनंद हा कसा आहे हो, निर्गुण निराकार निरामय त्याची कदा नव्हे सगुण. पूजितो निर्गुण शब्दात इथं बोलता, शब्दाने बोलताच येत नाही, त्या आनंदाचं गुणवर्णन करताच येत नाही. मग आनंदाचं गुणवर्णन कसं करायचं? तर ज्या ठिकाणी, ज्या सद्भागाच्या ठिकाणी, ज्याच्या हृदयामध्ये आनंद नाम आहे ना, तोच आनंद माझ्यासाठी, तोच देव आहे माझ्यासाठी. अशा सद्भावनेने मनुष्यानं आपल्या आनंद संप्रदायाच्या मनुष्या इकडे पाहिलं तरच हा आनंद संप्रदाय वाढेल. आता आनंद संप्रदाय वाढला पाहिजे, आनंद संप्रदायाचा प्रसार झाला पाहिजे. कसा प्रसार होईल? आपल्या मुलाला आपण गुरु करून देत नाही, आपल्या मुलाला नाम देत नाही, आपल्या मुलाला काहीच शिकवत नाही, आणि आनंद संप्रदाय वाढला पाहिजे कसा वाढेल? लहान तुझ्या जवळ मी पाण्याचा तांब्या भरून आणतो. आता बघा, तुम्ही कुठे जाऊन बसा, तुम्हाला कोणी जेवण देणार नाही, तर मठामध्ये येऊन बसावर भजन करा. 2 टाइम जेवायला भेटते फुकट. गावातले लोक येऊन देतात, महाराज भात चांगले आठवत, कोणी जेवायला आणून देतात. आणि भजनच करू नका, तुम्हाला काही कोणी विचारित नाही, खायला देत नाही, कशाला देत नाही, कोणी जवळ सुद्धा बोलत नाही आपल्याला. म्हणून एवढ्या भजनामध्ये एवढी ताकद आहे. भजन केलं की फुकट जेवायला भेटते, एवढी ताकद भजनात आहे. कुठेही तुम्ही आता नांदेडला कुठेही फिरा, कुठे जेवायला भेटणार. आणि बाळाजी महाराजांच्या मठाचा 3 घंटे पारा द्या, जेवायला फुकट. एवढी ताकद भजनामध्ये आहे. म्हणून कुठलंच भांडण न घेता आपण इथं राहणार नाही. फक्त 100 वर्षाचा आपला कालावधी आहे. एवढं समजून जर आपण राहिलो तर ग्रस्त आश्रम कुठलाच न भांडण होता, नवरा बायकोचं भांडण नाही, मुलाबाळाचं नाही, सर्व कुणाचंच भांडण नसताना जर आपण ग्रस्त आश्रम पार केला तर सर्वात उत्तम ग्रस्त आश्रम. मग ग्रस्त आश्रम झाल्याच्या नंतर परत वानप्रस्थ आश्रम. मग वानप्रस्थ आश्रम मध्ये गेल्याच्या नंतर आपलं काय कार्य राहते? आपण 50च्या पुढे गेलो आता, म्हणजे आपण प्रपंचामधून रिटायर झालो. मग आता आपलं काम काय आहे की आता फक्त आपल्याला मुलाबाळाला सांगायचं काम की बाबा असं कर तसं कर. आपलं सर्व व्यवहार मुलाच्या हातामध्ये द्यायचा आणि आपण फक्त भजन करत राहायचं. त्यालाही भजनाला लावायचं, आपले सर्व घरचे लोक भजनाला लावायचे, आपण पण भजन करायचं. आणि ग्रस्त आश्रमाला मुलामध्ये मुलाच्या खांद्यावर संसार सोडायचा आणि आपण ग्रस्त आश्रमामध्ये, ग्रस्त आश्रम संपल्याच्या नंतर फक्त भजन करायचं देवाचं. मग भजन करत असताना आपण बी भजन करत नाही, आपण बी त्या संसारामध्ये मन घालतो. आता आपलं कामच नाही. त्या ग्रस्त आश्रमामधून आपण रिटायर झालो, 50 संपले की ग्रस्त आश्रम आपला संपला. नियमानं चाललं की मोक्ष काय अवघड नाही. आता आपण पोरं ऐकत नाही, कोणी ऐकत नाही, पुन्हा आपण शेताकडे काय व्हायला कुणीकडे अजून लक्ष आपलं जात नाही. ग्रस्त आश्रमाचा नियम असा आहे, वानप्रस्थ आश्रमाचा, आपला मुलाला कारभार देणे आणि ते जर ऐकत असलं तर सांगणे, आणि ते जर ऐकत नसलं तर आपलं आपण भजन करत राहायचं. भजन केलं तर आपलं जीवन कुठेही भेटते. असं आहे की देव म्हणते मोठा आश्रम आणि सर्वात अवघड आश्रम. या आश्रमामध्ये जे कोणी परपंच करून परमार्थ करत असेल ते सर्वात श्रेष्ठ. म्हणूनच म्हणले परपंच करून परमार्थ करा, संत संगतीचा मार्ग. परपंच परमार्थ साधतील दोन्ही तयाशी निर्वाणी ठाव. या परपंचामध्ये एवढं आहे. परपंच करत असताना जर परमार्थ साधत असेल, आता परपंच कसा साधावा, परपंच साधणं सुद्धा कसं साधावं. आता प्रत्येक जण म्हणतो की परपंच साधला पाहिजे. मग परपंच कसा साधायचा? परपंच साधणं म्हणजे नेमकं काय करायचं?
तर परपंच साधणं म्हणजे काय करायचं? परपंच करत असताना त्याला कुठल्याच अडचणी आल्या नाही पाहिजे परपंचामध्ये. परपंच आता आपण परपंच म्हणलं की नवरा बायको आले, मग नवरा एका गुरुची भक्ती, बायको एका गुरुची भक्ती, तिने एकटीच भक्ती करते आणि यानं वेगळी भक्ती करते, मग त्याच्यामध्ये परपंच होत नाही, वादविवाद होता. मग दोन्ही कसे एक असले पाहिजे, दोन्ही एका मनाचे असले पाहिजे. आणि आपले नातवंड मुलं आपल्या मुलीला जे नवरा करून देतो तो पण चांगला लागला पाहिजे. ते तिकडे जर दारू पिदारू असलं त्याचं पण कामावर लागत नाही, देवदेवावर लागत नाही, कसं झालं माझ्या मुलीचं ती चिंता मागे लागते. हे सर्व प्रपंच एकनिष्ठ लागण्यासाठी दैव पाहिजे, त्याच्यात प्रारब्ध चांगलं पाहिजे आणि ते प्रारब्ध आता आपण तयार करावं लागतं. प्रपंचामध्ये अनेक भानगडी येतात, माणसाच्या मागे खूप दुःख येतात. लोक आपल्या घर चालून आपल्यावर भांडणं आणतात, कुणाचे भांडणं आपल्या घर चालून येतात, शेजाऱ्याचे भांडणं येतात, शेताचे भांडणं येतात, धुऱ्याचे भांडणं येतात, असे अनेक प्रकारचे भांडण हे ग्रस्त आश्रमामध्ये येतात. सार विचार बाळ क्रीडा परमहंस हे असे काही आजरामर मोक्षी सिद्धांत हे एवढेच ग्रंथ आपला माहिती आहे, पण असे काही ग्रंथ आहे की त्या ग्रंथात कितीतरी माहिती खोल करत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला एवढं डोक्यामध्ये प्रकाश पडेल की आपण या ठिकाणी खरोखर आपल्या इथे काहीच नाही म्हणून आपण त्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. साधू संत जाणते वक्ते अनेक साधू 784 सिद्ध आपल्या इथं आहे कर्मभूमीवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शास्त्र आहे. सर्वांच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करून त्या रस्त्याला लागायचं आहे. काम सोपं आहे, फक्त त्याची आपण वर्तणूक करायला पाहिजे, त्याच्या मार्गाने चाललाय पाहिजे आणि ते चाललं की मोक्षी भेटायला काही वेळच लागणार नाही. सोपं आहे. फक्त हे आनंद संप्रदायाचे जे ग्रंथ आहेत की ह्या कलमामुळं ते लपून आहे. कुठलाही ग्रंथ असो, केस होऊ द्या, काही व्हायच ते होऊ द्या, काही होत नाही. काय करणार केस झाला म्हणजे आपण काय कुठले काय खून केलेले नाही, मारामारी केलेली नाही, जायचं भेटायचं. माझी तयारी आहे, मी कुठे जाणार, मी कशालाच भीत नाही, तसा केस झाले तरी भीत नाही, कशाला भीत नाही. म्हणून मी वयाच्या जवळजवळ 4-5व्या वर्षापासून या मार्गामध्ये आहे आणि कुठलाही मार्ग असो अशा मार्गामध्ये केसेस होतच असतात आणि जे सत्याच्या मार्गाने चालतो त्याच्या मागे लागतात. जे सरळ लाकूड असतील त्यालाच तोडतात, वाकड्या लाकडाला कोणी तोडत नाही. गुरु महाराज यांच्या 4थ्या पुण्यतिथी निमित्त आदरणीय अनंतपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकरी मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो कार्यक्रम सर्व साधू समागम आणि संत मंडळीचं आज आपल्या या ठिकाणी आपला आनंद संप्रदाय कशा पद्धतीने पुढे जाईल आणि आनंद संप्रदाय पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल